नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात चालू घडील एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या अपात्र महिला लाभ घेत आहेत, तर अशा अपात्र महिलांसाठी शासनामार्फत अतिशय मोठं पाऊल उचललं जाणार आहे। तर नक्की शासनामार्फत काय प्रोसेस अंमलात आणली जाणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, सुरुवातीला ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरुवात झाली त्यावेळेस मित्रांनो आपल्याला लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरताना एक प्रतिज्ञापत्र भरून द्यावं लागत होतं। जे प्रतिज्ञापत्र भरपूर महिलांनी दुर्लक्ष करून स्वतःचे फॉर्म स्वतःच्या मोबाईलवरून भरले, म्हणजे ज्या महिला अपात्र असून सुद्धा या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ लागल्या। सहभाग घेतल्यानंतर मतदानाचं वातावरण असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांची पडताळणी व्यवस्थितरित्या झालेली नाही, म्हणजेच अपात्र महिला असून सुद्धा त्यांची पडताळणी व्यवस्थितरित्या न झाल्यामुळे अनुदानाची रक्कम त्यांच्या सुद्धा खात्यावरती शासनामार्फत वर्ग करण्यात आली। आता या अनुदानाची रक्कम वितरित झाल्यानंतर अनुदानाचा आकडा आहे वाढण्यात आला, म्हणजे शासनाच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणावरती याचा फरक पडू लागला। आता याच्यामध्ये मित्रांनो, खऱ्याच ज्या महिला पात्र आहेत तर अशा महिला शोधून काढणं खूप कठीण काम असणार आहे। त्याच्यामुळे शासनाकडून आता याच्यामध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती पडताळणी अंमलात आणली जाणार आहे। ती म्हणजे असणार आहे मित्रांनो KYC। ज्या पद्धतीने आपण PM किसान योजना असेल, नमो शेतकरी सन्मान निधी योजना असेल, ज्या या योजनेअंतर्गत KYC ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना करावी लागत होती, त्याच पद्धतीने आता मित्रांनो महिलांना सुद्धा KYC करावी लागणार आहे। याची प्रोसेस मित्रांनो जून जुलैच्या महिन्यामध्ये अंमलात आणली जाणार आहे। या संबंधीची अपडेट प्रसार माध्यमांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे आता ज्या अपात्र महिला असणार आहेत त्या लवकरच या योजनेमधून बाहेर पडल्या जाणार आहेत। आता मित्रांनो, ही KYC कशा पद्धतीची असणार आहे, शासनामार्फत कशा पद्धतीने ही राबवली जाणार आहे, तर याबद्दलची सध्या तरी अजून काही अपडेट नाहीये। फक्त या ठिकाणी शासनाकडून जाहीर करण्यात आलेले आहे की ज्या महिला या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत तर अशा सर्व महिलांना स्वतःची KYC करावी लागणार आहे। साहजिकच आहे, या ठिकाणी आपली KYC केल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्या सर्व डिटेल शासनाला कळून जातील। त्याच्यामुळे आपण या योजनेमध्ये पात्र आहोत का अपात्र आहोत हे शासनाला लगेच कळणार आहे। तर ही मित्रांनो चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ज्या ज्या महिला योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहेत तर अशा महिलांनी लवकरात लवकर आपले बँक खाते असतील किंवा इतर डॉक्युमेंट असतील, आधार कार्ड असतील, तर याबद्दलच्या सविस्तर डिटेल व्यवस्थित करून घ्या। ज्या महिलांचे मोबाईल आधार कार्डला लिंक नसतील किंवा लिंक होते ते मोबाईल नंबर जर हरवले असतील तर अशा महिलांनी लवकरात लवकर नवीन मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डला जोडून घ्या, जेणेकरून शासनाबरोबर ज्यावेळेस ही KYC ची प्रोसेस सुरुवात केली जाईल तर त्यावेळेस तुमचा मोबाईल आधार कार्डला लिंक असावा, जेणेकरून OTP येण्यास किंवा OTP देण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।